मुख्य क्रीडा मंचावर कॅमेरा मारायचा आहे. सामनावीराचा पुरस्काराचं वितरण केलं जात आहे. हाय चालू आहे ना ते. पहिला बॉल झाला का? अरे वा. जाधव जाधव मनोज जाधव. पहिल्या चेंडू गडी बाद करून अनिकेतने धक्का सुरुवात केलेली. पुढचा चेंडू मनोज यादवसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला फलंदाजाला गुंगारा देत बॅट का काय बाईच बॅट चौकारानं धावसंख्या बिन 1-4. पहिल्या चेंडूर गडी बाद केला. दुसऱ्या चेंडूर चौकार. आता तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेट अर्थात पंतांच्या डावीकडनं. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जात म्हणून चेंडूला टोलवलंय. धावबाद करण्याची नामी संधी. यावेळेला मात्र थोडंसं पंबलिंग होते आणि एकाच्या ठिकाणी 2 धावा फोन काढल्या जात आहेत. धावसंख्या 2 वरनं जाऊन पोहोचली ती 6 वर. षटकातला चौथा मार्गस्थ करतो चेंडू अनिकेत. पहिल्या चेंडू धक्का सुरुवात केली. राईट आमोवा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूने गुंगारा दिला आणि चेंडू दोघांना थापवताना नाही. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. खणखणीत चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. मात्र आपल्या गोलंदाजाला काहीतरी प्रेरणा देतोय. गोलंदाजाची दिशा, गोलंदाजाचा टप्पा कुठे ठेवावा अशा प्रकारचा सल्ला देतो. षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतो अनिकेत. अजिंक्य काय ओके. अजिंक्य पंचांच्या डावीकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पायात टाकलेला चेंडू ऑन रॉयचा जोरकस फटका. 1 रन पडून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 11. 1-11. गेल्या 3 ते 4 दिवसापासून वातावरण एकदमच ढगाळ झालेलं आहे. कुंद वातावरण आहे. दमट सूर्यनारायणाचं दर्शन आणि अत्यंत कमी प्रकाशामध्ये पुअर लाईट ज्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या वातावरणामध्ये खेळाडू खेळत आहेत. खरं तर लाईट मीटर आणून पाहिलं ना तर कुठला इंटरनॅशनल पंच सांगेल का इट्स नॉट इनफ लाईट. परंतु आपल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना मात्र खेळण्याची सवय. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र सचिनला मिळालेली संधी मात्र सचिननी दवडलेली नक्कीच म्हणेन. कारण अशा प्रकारचे झटपट क्रिकेटमध्ये फार कमी चेंडू वाट्याला येतात आणि असा निश्चित सर्टन षटकार आणि चौकार मारण्याचा चेंडू मात्र सचिन ज्याने सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त धुवाधार फलंदाजी 37 धावांची एक स्फोटक खेळी करून आपल्या संघाला एक जबरदस्त विजय मिळवून दिला. त्याने मात्र ही संधी गमावलेली आहे. षटक संपल्याची उद्घोषणा. 1 चेंडू बाकी. षटक संपलं. 11 धावा झालेले. दुसरं षटक. पंच त्यांना पिटाळा हुसकवा. का 11च्या 11 खेळाडूंची गरज काय त्या मीटिंगला? कर्णधार कशासाठी ठेवलाय? नवीन खेळाडूंना रणनीतीतलं काय समजतंय? रणनीती कशाची खाल्ली जाते हे पण माहिती नाही. फक्त कर्णधाराने काय इशारा करायचा आहे. पंच वॉर्निंग द्या. फक्त कर्णधार इशारा करेल. बाकी कुणी जर जवळ आलं तर पुन्हा पेनल्टी लावू. मग
50 षटकांचा सामना असल्यावर आपण इंटरनॅशनल बघतो क्रिकेट, फक्त कर्णधार येतो आणि एखाद दुसरा सिनियर खेळाडू. इथे सगळे कोंडाळं करतात, जसे हळदीला तेलांना माणसं जमतात जेवण्यासाठी तसे जमतात तिथे. अजिबात येऊ देऊ नका. ज्ञानेश्वर नवीन गोलंदाज येतोय अंबिस्ताईनकडनं. राईट आमावा यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. पॉईंटच्या दिशेने चेंडूला अडवलं जाते, धावसंख्या रोखली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 12, 1 बाद 12. वाऱ्याची दिशा सध्या वाहण्याची आपल्याला दाखवते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहत आहेत. त्याच्यामुळे फलंदाजी करणाऱ्या त्या यांच्या फलंदाजाच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे. बघा पुन्हा आता क्षेत्ररक्षक जमले तर आता फलंदाज आले, फलंदाजाला पण वॉर्निंग द्या. दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज ज्ञानेश्वर. सचिन धावांचं मशीन. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू उचलून फेकलाय आणि इथे मात्र सचिन सारखा प्रमुख फलंदाज, सचिन धावांचं मशीन पाडलंय बंद. पायामध्ये काहीतरी क्रॅम्प, स्नायू, मसल्स काहीतरी खेचला जातोय असं निखिल आम्हाला सांगतायत. खरं तर अनफिट आहेत, कारण वारंवार चेहऱ्यावरून त्यांनी दाखवलेले काहीतरी यातना आहे त्याच्या मनामध्ये. हे दुःख त्याने दाखवलेलं आहे. जम्पिंग डाऊन द विकेट करल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचा तो स्नायू खेचला गेला आणि जितक्या ताकदीने जो इम्पॅक्ट पडायला पाहिला होता तो चेंडू मात्र हवेमध्ये गेला आणि सचिनला मात्र या वेळेला फार काय करता आलं नाही. गोल्डन डकचा शिकार. 2 बाद 12. त्याची जागा घेण्यासाठी येतोय मनोज हरडे. गुंजपुरा शिरशिरीत बांध्याचा देखना आणि चिकना चेहरा आणि अक्कडबाज मिशा आहेत एकदम. बघूया ज्ञानेश्वर चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मनोजसाठी. यावेळी मनोजने बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केलेला आहे. मिडा विकेट चेंडू जातो. 1 रन पण काढले ते एका धावेपेक्षा जास्त काय मिळत नाही. 2 बाद 13. सचिन बाद झाल्यामुळे त्यांच्या संघावर थोडंसं नक्कीच दडपण येईल, कारण मागच्या सामन्यामध्ये सचिनने काय जबरदस्त स्फोटक फलंदाजी, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी केली होती. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला रिव्हर्स स्वीप परफेक्ट. ग्लेन मॅक्सवेल. पंचांचा इशारा चौकार. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. जबरदस्त फलंदाजी मनोज जाधव, मॅन फ्रॉम निंबोली. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुढे सर फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. चेंडू उडतोय, 2 खेळाडूंच्या मध्ये पडतोय आणि चेंडू जातोय खणखणीत दणदणीत असा लॉंग ऑनच्या दिशेने चौकार. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 21. आपण पाहतात खानिवली प्रीमियर लीग, खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 देखणं नीटनेटकं जानदार शानदार आणि मोठ्या रकमेची ही स्पर्धा. खेळाडूंना मालामाल केले जाते. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा शपलहून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्या 22.
पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू ज्ञानेश्वर, राईट आर्म ओव्हर द विकेट. मनोज सज्ज होतोय. यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने येतोय. अगदी आमच्या समालोचन कक्षाला विनम्र अभिवादन. मनोज जाधव यांच्या बॅटमधनं आलेला उत्तुंग षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 28 वर. महागड आणि लांबड षटक तब्बल 17 धावा वसूल केलेल्या आहेत. पुन्हा जमले बघा पंच. 20 धावांवर मनोज जाधव खेळतोय. स्फोटक खेळी 28 धावा संघाच्या झाल्या. त्याच्यातल्या 26 धावा एकट्या मनोजच्या. धावांचं मशीन ठरलेलं आहे. मनोज जाधव एक जुना जाणता खेळाडू. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय बॉलिंग मार्टवर. गोलंदाजाचं नाव अनिकेत. अजिंक्य काय? अजिंक्य येतोय. तिसरं षटक आणि वैद किंग मला वाटते दुसरं षटक. राईट आमवा. यावेळेला मात्र झेल सुटतोय. यष्टीरक्षकाने प्रयत्न केला 100 कॅच घेण्याचा. निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 वर. मनोज जाधव आणि मनोज हरड, दोन मनोज मैदानामध्ये. आणि पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि चेंडू वन बाउन्सनी जातोय. लॉंग ऑन वन चौकार. 32. मनोज जाधव एक अग्निशमन दलाचा कर्मचारी, तर मनोज जाधव हा विद्युत खात्यामधला मोठा पदाधिकारी आहे. यावेळेला मात्र फेकून दिलंय की झेल होतोय बघूया. आणि अगदी डोफे टेकवत झेल घेतलेला आहे. आणि मनोज हरड नावाचं वादळ घोंगावायला सुरुवात झाली आणि अचानक बाद होतोय. दुसरा गडी. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद 32. नवीन येतोय फलंदाज मुजाहिद फक्की, मॅन फ्रॉम खानिवली. पुढचा चेंडू. मुजाहिदने चेंडूला उडवलंय आणि आणि झेल सुटतोय. अबक, दुबक आणि तिबक. 3 वेळा प्रयत्न करूनही गोलंदाजाने प्रयत्न केला, चांगला प्रयत्न केला. आपल्या डाव्या बाजूला धावत जाऊन चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला. आल्या मुजाहिद सारख्या एका मोठ्या फलंदाजाला दिलेलं जीवदान कदाचित त्यांच्या संघाला महाग पडू शकतं. पुन्हा एकदा स्ट्राईकला येते धावांचं मशीन. मनोज जाधव ज्याने आतापर्यंत स्फोटक खेळी केलेले 26 धावा उभारलेल्या आहेत. भोगे अजिंक्य या षटकातला पुढचा चेंडू मनोजसाठी. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला गुंगारा देऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 37. लॉस ऑफ 2 विकेट्स, 3 विकेट्स. पुढचा चेंडू
राईट आमोवा. निर्धाव चेंडू पडतोय. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 3 षटकांचा खेळ समाप्तोय. धाव संख्या 3 बाद 37. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 17, तिसऱ्या षटकामध्ये 9. चौथं षटक मार्गस्थ करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केले जाते पाहूया. थोडंसं कुंद वातावरण, दमट वातावरण, ढगाळ वातावरण, थोडासा हवेचा फ्लो बंद होतोय, त्याच्यामुळे असंही असा उकाडा, अंगाची लाही लाही होते. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण? निकेतन. पुढचा चेंडू निकेतन यांचा राईट आमावा. यावेळेला मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला जातो. 1 रन पळून काढले ते. मला वाटते फलंदाज बाद होतो इथे. कोण फलंदाज बाद झालाय? मुजाहिद बाद होतोय. लॉंग ऑफला सीमा रेषेवर झेल देऊन बाद होतोय. चौथा गडी बाद होतोय. 4 बाद 37. हो फौरन शमियाना के अंदर कमेंट्री बॉक्स में आ जाइए. दयेश मिसाल यांना विनंती की त्वरित त्याने आयोजकांशी संपर्क साधावा. नवीन फलंदाज आलेला आहे. फलंदाजाचं नाव काय? विजय बट्टू. विजय बटाला, मॅन फ्रॉम निंबोली. आता निंबोलीचे दोन्ही खेळाडू आहेत. त्यांच्यामध्ये चांगली सूझबूझवाली बारी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला मात्र ऑन द राईट चेंडूला फटकवलेल्या ऑन राईटच्या दिशेने 1 रन बनवून काढले ते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र अंगाला देऊ शकतो. धाव संख्या 4 बाद 38. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला मात्र चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र फलंदाजाला गुंगारा देतो आणि निर्धाव चेंडू पडतोय. डॉट बॉल. पुढचा चेंडू राईट आमोवा. फुलटॉस पद्धतीचा चेंडूला फ्लिक केलं जातं. याच्यावर किती धाव मिळतात बघूया. 1च धाव मिळते. एका धावने धाव संख्या 4 बाद 39. धाव संख्येचा फ्लो मात्र थोडासा मंद झालेला आहे, आटलेला आहे. षटकार चौकार काय पाहायला मिळत नाही आहेत. बघूया विजय बटाला यांच्याकडनं अपेक्षा असतील संघ मालकाच्या. यावेळेला मात्र सरळ फेकून दिलं जाते. हाताला लागतोय चेंडू. शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला. धाव संख्या 40. 4 गडी बाद 40 धावा.
चौथ्या षटकातले एकंदरीत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त 3 धावा दिल्या. अतिशय नियंत्रित मारा पाहायला मिळतो, शिस्तबद्ध मारा मिळतोय. फलंदाजाला जखरून ठेवले. बघूया मनोज जाधव काय करतोय. यावेळेला मात्र आडव्या बॅटने चेंडूला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलेला आहे. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. 4 बाद 42. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. शेवटचं निर्णायक हाणामारीचं स्लॉगवरचं आणि धावा लुटण्याचं एक शेवटची नामी संधी. आपण पाहतायत खानिवली विभाग प्रीमियर लीग 2024 टेनिस क्रिकेटचं भव्य दिव्य शानदार असं देखणं आयोजन. शेवटचं निर्णायक हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो विनायक वाघ. बघूया, नाव वाघ आहे पण वाघासारखी गोलंदाजी करतोय का काय बघूया. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू येतो. 1 धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 बाद 43 वर. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पंत आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर धाव अंतर. धावसंख्या 44. 4 बाद 44. पुढचा चेंडू राईट आमोवा. यावेळेला चेंडूला भिरकावलंय की झेलबाद होतोय आणि अगदी वाईडिश मिड विकेटला सीमा रेषे नजीक फलंदाज बाद होतोय. 5 बाद 44. मनोज नावाचं वादळ ज्यांनी चांगली स्फोटक फलंदाजी केली होती आता मात्र तंबूच्या आश्रयाला जातो. 5वा गडी बाद होतोय. 5 बाद 45. नवीन फलंदाज येतोय राहुल. विनायक वाघ या षटकातला पुढील चेंडू मार्गस्थ करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा खाली राहतोय. 1 रन पडून काढण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टीरक्षकाने मला वाटतं बहुधा हा झेल सोडला असावा, कारण आमच्या समालोचन कक्षापर्यंत बॅटने एज घेतलेला आवाज आलेला आहे. गोलंदाज विनायक वाघ थोडासा नाराज होतोय. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. धावा रोखून धरतोय. यावेळेला मात्र आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये असं वाटलं जेव्हा फटका पडला तेव्हा लॉंग ऑफचा एक क्षेत्ररक्षक ओरडला, नको ना. त्याच्या भावना आमच्या समजल्या परंतु त्या खेळाडूने कमाल केली. डोक्यावरून जाणाऱ्या चेंडूला केरॉन पोलार्ड सारखी उंची नव्हती परंतु उंच उडी मारली. त्याची क्षमता होती तितके आणि चेंडू आपल्या हाताला टॉस केला. पहिल्या प्रयत्नात त्याच्या हातात चेंडू बसला नाही परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्याने चेंडू पकडला
आणि ज्या 6 धावा होत्या त्या मात्र 6 धावाचं रूपांतर त्याने झेलामध्ये केलेलं आहे आणि 6वा गडी तंबूच्या ऐश्वर्याला 6 बाद 44. धावा रोखून धरल्यात, नुसत्या रोखून नाही तर फलंदाजाला अजिबात जखडून ठेवलेला आहे. या वेळेला मात्र तीच चुकी विनायकने केली. त्याला असं वाटलं की स्लोवर वन टाकून मी पुन्हा गडी बाद करेन, पण यावेळी फलंदाज हुशार चाणाक्ष होता. त्याने सांगितलं तू शेर तो मैं बब्बस रे. चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेवरनं षटकार. धावसंख्या 50. अजूनही शेवटचा निर्णायक चेंडू. बघूया विनायक पुन्हा एकदा स्लोवर वन लोअर फुलटॉस टाकतायत का. पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला उडवलं जाते. चेंडू जातो की काय सीमारेषेकडे. 2 धावा पण काढल्या, तर तिसरी धाव घेत आहेत की काय. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ते 52. किती 6 बाद की 5 बाद. 6 बाद 52. जिंकण्यासाठी बरोबर 53 धावांची गरज आहे. साईसा क्वीन विरुद्ध DD11. यानंतरचा होणारी नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायकांना मी विनंती करतो की विनाविलंब समालोचन कक्षाकडे यायचं आहे. साईसा क्वीन विरुद्ध DD11. नाणेफेकीसाठी पहिला आणि अंतिम पुकार असेल. त्रेपन्न ना 52 धावा झालेल्या. 53 धावांची गरज आहे आराध्या 11 संघाला ना. साईसा क्वीन संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. आणि काय निर्णय. क्षेत्ररक्षण. ओके.
हां, खानिवली विभाग प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, तरुण तडफदार, यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी सुरेंद्र काठोले उर्फ बंटी यांचं आगमन झालेले. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आमच्या समालोचन कक्षाकडनं, आयोजकांच्या वतीनं आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं खानिवली विभाग प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सुरेंद्र काठोले उर्फ बंटी यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी निकेतन आणि त्याच्यासोबत आलेला आहे सलमान. आणि पहिलं षटक गोलंदाजीसाठी पॉवर प्लेमध्ये कोण येतोय बघूया. अनिकेत आणि निकेतन यांच्यामधली ही जुगलबंदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 53 धावांचं आव्हान, 30 चेंडू आणि 53 धावा. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर. पहिला चेंडू स्वैर मारा, वाईटच्या रूपाने एक धावसंख्या वाढते. जिंकण्यासाठी आता 30 चेंडू आणि बरोबर 52 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी करतो अनिकेत. यावेळेला मात्र फेकून दिलं पहिल्या चेंडूला आणि पंचांच्या आकाशाच्या दिशेने षटकार. धावसंख्या बिनबाद 7. पुढचा चेंडू लेफ्ट आर्मावा. याला पुन्हा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकवून दिलं जात आहे चौकारासाठी. दे दनादन जॉन जॉनी जनार्दन. शॉक ट्रीटमेंट दिली जाते अनिकेतला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, झेल उडतोय आणि इथे मात्र अनिकेतचा झेल सुटत नाहीये. अनिकेत ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आक्रमक रवैया अपनावला होता, परंतु चौथ्या चेंडून मात्र तंबूच्या आश्रयाला बरोबर 10 धावेवर धावसंख्या जाऊन बोलली ती 10, 11, 1 बाद 11. फलंदाज येतोय अष्टपैलू खेळाडू अजिंक्य. बाद झालेला फलंदाज निकेतन. धावांचं मशीन अगदी फ्लो मध्ये आला होता, बरसायला सुरुवात झाली होती, सूरमध्ये आला होता, लईमध्ये आला होता आणि अचानक एका स्लोवर वन चेंडू त्याला फसवलं आणि निकेतनला पाठवलं तंबूच्या आश्रयाला. 1 बाद 11. नवीन फलंदाज आला आहे अजिंक्य.
पुढचा चेंडू लेफ्ट आर्म हवा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. एक धाव पळून काढली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 12. 1 बाद 12. किती चेंडू टाकून झाले? 4. धाव संख्या झालेली आहे 12. 1 बाद 12. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला उडवलंय. चेंडू जातोय वेगाने. क्षेत्ररक्षक दोघे पाठलाग करताय. 2 धावा तर पळून काढल्या, तर तिसरी ही धाव मला वाटते मिळायलाच पाहिजे. 3 धावांनी धाव संख्या 1 बाद 15. पुन्हा आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने चेंडूला मारलं जाते. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात की 3 धावा मिळतात बघूया. स्वप्नील भानुशाली बघा, इतकं मोठं अंग, इतकं मोठं वजन घेऊन पळतायत कार लुईसच्या वेगानं. बघा बघा कशी दुर्बुद्धी झालेली आहे. परंतु खेळाडू मात्र त्याने अक्षरशः थकला आणि त्याने सांगितलं का बस माझी फुफ्फुसं फुटतील. पण मी स्वप्नीलचं कौतुक करेन. साधारणतः 80-90 किलो वजन घेऊन तो धावलाय. विजय का? हो, नाही तो खेळणारा खेळाडू आहे. म्हणजे त्याच्या तब्येतीकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तो पळू शकतो, पण त्याने दाखवून दिलं की मी पळू शकतो, मैं भाग सकता हूं. किती धावा झाले? 3 का 2? 3 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर. किती धावा झाल्या? 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 18. 1 बाद 18. थोडंसं लांबडं, थोडंसं महागडं षटक. षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय मनोज हारड. मनोज हारड गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फेकून दिले जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, जबरदस्त. अनिकेत यांचं दृष्ट लागण्याजोग्या क्षेत्ररक्षण. बघा, याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात समर्पित वृत्ती, याला म्हणतात संघासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी लहान वयातला खेळाडू आहे, परंतु त्याची लगन, त्याची मेहनत, संघासाठी जे समर्पित भावनेने खेळतोय फार महत्वाचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या दिशेने स्विंग होऊन पडतोय. बॅकफुटला जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन शिरवतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. 1 बाद 20. षटकातला तिसरा चेंडू मनोज हरज राईट आर्म ओव्हर द विकेट अंबिस्ता एंडकडनं. पुढचा चेंडू टाकतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. फलंदाजाला गुंगारा देतो. फलंदाज पाहत राहिला की कुठून आला चेंडू, कसा निघून गेलाय. जांच रहे, देख रहे, परख रहे, जांचने देखने में परख में वक्त निकलता जा रहा है. धाव संख्या 20 वर स्थिर आहे. षटकातला चौथा चेंडू पुन्हा एकदा मनोज आंबिस्ता येणकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज. चौथा चेंडूवर काय करतोय बघूया. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे. खणखणीत दणदणीत चौकार. चौकारानं धाव संख्या जाऊन पोहोचली 24 वर.
धावसंख्या 24, एक बाद 24. अजिंक्य अष्टपैलू कामगिरी करतोय. नावाजलेला गोलंदाज मनोज हरड याच्यावर हल्ला करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा पाय टाकलेल्या चेंडूला सरळ बॉलर बॅक आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक रन पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वर. एक बाद 25. पुन्हा एकदा मनोज हरड राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र हळूवारपणे आणि गचाळ क्षेत्ररक्षण. ज्या चेंडूला अभागा झेल ही सोडलाय आणि बेधुंद बेफाम बेताल असा थ्रो. खरं तर त्याच्या पुढ्यात पडलेला चेंडू होता आणि खेळाडू काय वयस्कर नाहीये, तरणा बांड गडी आहे. स्वप्नील मोकासीचं अतिशय संथ गतीने अगदी त्याच्या पुढ्यात पडला होता. त्याने सूर मारला असता तर एक प्रेक्षणीय झेल झाला असता आणि खानिवली विभाग प्रीमियर लीग मधला चित्त थरारक झेल म्हणून त्याची नोंद झाली असती. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 27 वर. एक बाद 27. खरं तर खानिवली विभाग प्रीमियर लीग हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या परिसरातील जे वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित, प्रतिभा संपन्न गुणी खेळाडू आहेत त्यांना आपापलं क्रीडा नैपुण्य दाखवण्याची एक सुसंधी, एक सुनहरा मोका, एक सुवर्ण संधी आलेली आहे. त्या संधीचं, त्या संधीचा फायदा केला पाहिजे आणि जगासमोर येण्याची आपल्याला एक नवी संधी आहे. जसं IPL आणि ICL मधून भारतामध्ये अनेक क्रिकेटपटू घडले, जागतिक पटलावर आले, मालामाल झाले, गरिबांची पोरं सुद्धा पैसेवाली झाली. रिंकू सिंगचा अनुभव, गाडीला पोचा मारणारा खेळाडू आज करोडोमध्ये खेळतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर नाव असतं, नेम अँड फेम दोन्ही मिळतात. परंतु डोक्यात जर हवा गेली ना तर त्याची अवस्था काय होती. विनोद कांबळी बघा काय अवस्था आहे. भिकेला लागला विनोद कांबळी, कारण त्याच्या डोक्यात हवा गेली. सचिन तेंडुलकरचा वर्गमित्र एक जमाना त्यांनी गाजवला होता शाळकरी जीवनापासून आणि अत्यंत कमी वेळामध्ये नावारूपास आलेला खेळाडू. मात्र डोक्यात हवा गेली आणि आज त्याची अवस्था कठीण झालेली आहे. शरीराने विकलांग झालेला आहे. म्हणून खेळाडूंनी किती मोठे खेळाडू जरी झाला तरी आपले पाय जमिनीवर ठेवलं पाहिजे. डोक्यामध्ये हवा जाऊ देता कामा नये आणि व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे खेळाडूंनी. मी बरेचसे खेळाडू वाडे तालुक्यातले पाहतो, नावं घेत नाही, परंतु व्यसनाधीन झालेले आहेत. खेळाडू बोलला म्हणजे तो निरोगीच आयडॉल असला पाहिजे. खेळाडू म्हणजे निरोगी असं लोकांना वाटलं पाहिजे. तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा अनिकेत येतोय. लेफ्ट आर्म हवा. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला चेंडूने गुंगारा दिले. पंचांच्या समांतर धावांतर. धावसंख्या जाऊन पोचली 28 वर. थोडासा धावांचा मंद गतीने वेळ की तिसरं षटक चालू आहे. अठरा चेंडू तर 25 धावा. लेफ्ट आर्म हवा. यावेळेला मात्र पुण्याच्या एकदा पंच आमच्या दिशेने वळतात. हा समांतर धाव अवांतर. अनिकेत मात्र फलंदाजाला स्थिरावू देत नाहीये. कुठल्या प्रकारचे मोठे फटके याला मारता येणार नाही याची दक्षता घेतो. हा एक प्रकारची रणनीती आहे की लगातार 2-2 भले एक सिंगल गेली तरी चालेल, चेंडू वाईड पडले तरी चालेल, परंतु फलंदाजाची नजर बसू देता कामा नये, फलंदाजाचा जम बसता कामा नये, फलंदाज स्थिरावता कामा नये. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म हवा. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावलेला आहे. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू लेफ्ट आर्मवर. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आडव्या पाटने उडवलंय. गडी येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र गडी बाद होतोय. हा बसलेला मला वाटतं दुसरा हादरा. 2 बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 29 वर. 2 बाद 29.
यावेळेला पुन्हा एकदा चेंडू गुंगारा देतोय, निर्धाव चेंडू पडतोय, जबरदस्त गोलंदाजी अनिकेत यांची. अनिकेत वेगवान मारा करतोय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाजाला स्थिराव देत नाही, फलंदाजाला चेंडूवर कुठल्या प्रकारे प्रहार करू देत नाही. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय, पकडो कॅच जीतो मॅच. मनोज हरट चेंडू खाली येतोय आणि आणखीन एक गडी बाद होतोय. 3 बाद 1. संघ मालक चेतन पाटील जबरदस्त खुश, आनंदाचे उमाळे फुटलेत. आनंद त्यांच्या पोटात माईना असा झालाय. खरं तर त्यांनी बक्षिसांची खैरात केली पाहिजे. 500चं बंडल त्यांच्या खिशात आहे पण फोडलेलं नाही आहे. किती चेंडू किती धावा पाहिजे दादा? हो, 14 चेंडू आणि 24 धावा. हितेश येतोय, हितेश सावंत. बघूया काय करतो हितेश सावंत. आणि उडवलंय, 1 रन पण काढले. ते दुसरी धाव घेतात की काय, आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. संख्या 31. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बा सुरेख चेंडू, सुपर्ब डिलिव्हरी. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. आता शेवटचे अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा पाहिजेत. आमचे स्कोरर सांगतात अजून 22. चार धावा दिलेल्या आहेत फक्त. काय जबरदस्त नपीतुली सदी हुई कसी हुई घातक गेंदबाजी केल्याने आपल्या संघाला सांगितलंय की विजय की ओर लेके गए. शेवटचं षटक नाही आहे, 4थं षटक आहे. 4थं षटक मार्गस्थ करण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बघूया. सचिन येतोय. बघूया सचिन. 12 चेंडू आणि 22 धावा का? 12-22. खरं तर सामना फार मोठा अवघड नाहीये. अगदी या षटकामध्ये 15-20 धावा जर आल्या किंवा 10 धावा आल्या तरी गोलंदाजी करणाऱ्या संघाची कोंडी करू शकतो. फलंदाजी करणारा संघ सचिन यांचा पहिला चेंडू. थोडासा वॉर्मअप करतात, काहीतरी दुखणं आहे त्यांचं. दुखऱ्या पायाने खेळतायत, संघासाठी समर्पित भावनेने खेळतायत. क्ष किरण तपासणी त्यांना करावीच लागेल शरीराची. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पंचांत पॉवरफुल फटका पाहायला मिळतो आणि चेंडू जातो की काय सीमारेषे पलीकडे. थर्डमॅनच्या दिशेने बघा, ढकललाय चेंडू. किती धावा पळून काढल्या? 3 का? 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 34. आता जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 19 धावा. 11-19. अजूनही सामना जिंकण्याची संधी फलंदाजी करणाऱ्या संघाला आहे. राईट आर्म ओव्हर.
यावेळेला पुन्हा एकदा ऑनड्राईव्हचा जोरकस फटका मारला जातो, याच्यावर 2 धावा तर मला वाटतं मिळायलाच पाहिजेत, परंतु एकच धाव घेत आहेत. एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 34. जिंकण्यासाठी आता 10 चेंडू आणि 18 धावा. 10-18 35 धावा झालेल्या. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. अजून 10 चेंडू 18 धावा. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि चेंडू काय होतंय बघूया. षटकार, सचिनवर आलेला जबरदस्त षटकार. षटकारानं सामन्याची पूर्ण समीकरण बदललीत. तर 12 धावांची गरज, फक्त 12 धावा. हळूहळू बॅकफुटला असलेला संघ सचिन यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 43 वर. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. किती चेंडू बाकी आहेत? 7-10. राईट आर्म ओव्हर. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पडून काढली. 13 धावा आलेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही मला वाटते 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. दोन्ही संघाचे चिंता वाढलेले, दोन्ही संघाचे समर्थक संघमालक चिंतातूर आहेत. चेतन पाटील पण टेन्शन मध्ये आहेत. सहा चेंडू आणि 9 धावा. शेवटचं निर्णायक हाणामारीचं अटीतटीच्या क्षणी गोलंदाज आलेला आहे. कोण आहे गोलंदाज? मुजाहिद. मुजाहिद की अग्निपरीक्षा, सत्व परीक्षा, कसोटी परीक्षा बघूया. मुजाहिद एक नावाजलेला, एक अनुभव संपन्न खेळाडू आहे. अटीतटीच्या क्षणी कशी गोलंदाजी करायची, अटीतटीच्या क्षणी कसा सामना आपल्या झुकवायचा आपल्या बाजूला, याचं पूर्णपणे बाळकडू प्यायलेला हा खेळाडू आहे. 6-9. चेतन पाटील टेन्शन मध्ये. सहा नऊ. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं जाते आणि अगदी सीमा रेषेला खेटून हा गडी बाद होतोय. खरं तर षटकार वाटला होता, वारा असल्यामुळे या वेळेला गोलंदाजाच्या फेवरला निर्णय येतो. अन्यथा वारा नसता तर हा चेंडू सरळ गौरापूर फाट्यावर गेला असता आणि मग मात्र चेतन टेन्शनमध्ये आले असते.
नवीन फलंदाज कोण आलाय? ज्ञानेश्वर सावंत. हितेश आणि ज्ञानेश्वर दोघे भाऊ आहेत. सावंत बंधू बघूया आपल्या संघाला विजय पथावर नेतात का. पुढचा चेंडू राईट ऑन द ब्लॉक होल्ड मध्ये टाकलेला चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. हा, सचिनला काही झालेले, दुखापत झालेले, फिजिओथेरपी त्यांना घ्यावीच लागेल आज संध्याकाळपर्यंत. हा, कुंडावर एक तर वनईच्या पाल्याने त्याच्या तेवढा दुखरा भाग शेकवावा लागेल. हा आपला आयुर्वेदिक उपचार आहे जुन्या जमान्यातला. जेव्हा डॉक्टर वगैरे नव्हते आपल्याकडे तेव्हा जुनी माणसं हाच उपाय करायचे. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, सुपर्ब डिलिव्हरी. चेतनचं टेन्शन वाढतंय. 3 चेंडू 8 धावा. मुजाहिद चांगली गोलंदाजी करतोय, डोक्याचा वापर करतोय, कल्पकतेने गोलंदाजी करतोय, फलंदाजाचे वीक पॉइंट हेरतोय, फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजवरून ओळखलं की हा कुठल्या बाजूला फटका मारणार आहे त्याप्रमाणे गोलंदाजीत बदल करतोय. चौकार. खूप मोठी गॅप होती. 2 चेंडू आणि 4 धावा. मात्र मुजाहिद पण टेन्शनला येतोय. मुजाहिद के दिल में घबराहट. 2-4. बघूया सामन्याचा निर्णय कुठल्या संघाच्या बाजूला जाईल हे निश्चित करणारा हा चेंडू आहे. बघूया काय होतं या चेंडूवर. राईट आमोवा आणि खेळ खल्लास. खेळ खल्लास. चेतन पाटील टेन्शन मध्ये. उत्तुंग गगनचुंबी षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे की तिकडे गेलेला चेंडू जरा आणून द्याल तर बरं होईल. यानंतरचा हितेशची जबरदस्त निर्णायक खेळी.